स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा तलाठी भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। महसूल विभागाचा निर्णय झालेला आहे तलाठी भरती संदर्भात आणि हा नेमका निर्णय काय आहे यावरच आज आपण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, सबस्क्राईब करून ठेवा चॅनल। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि तलाठी भरतीच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती खूप महत्त्वाची माहिती रोजच्या रोज परीक्षेसंदर्भातली तुम्हाला मिळत असते। तसेच 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी, सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। रोज नवीन जाहिराती देखील स्पर्धा परीक्षेच्या तुम्हाला या ठिकाणी पाहण्यास मिळतात, तर नक्की फायदा होईल। टेलिग्राम चॅनलचा जॉईन करा, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। आता तलाठी भरती संदर्भातली महत्त्वाची माहिती पाहूया। तर पहा, तलाठी भरती संदर्भात महसूल विभागातील बदल्यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि उपविभागाच्या 2 तालुक्यात कार्यक्षेत्रातच होणार तलाट्याच्या बदल्या आता संपूर्ण जिल्ह्यात कुठेही होणार आहेत। त्यासह महसूल विभागातील महसूल सहाय्यक, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि यानुसार तर तलाठी भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, जे तलाठी आहेत, त्यांची आता बदली जी आहे ती जिल्हाभर होणार आहे। महसूल विभागामध्ये या बदल्यांची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे आणि याच माहितीनुसार बुधवारी या ठिकाणी पाहू शकता बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी देखील प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। जून अखेरपर्यंत प्रतीक्षा आहे आणि बदल्या होतील असेही सांगण्यात आलेले आहे। तलाट्यांच्या बदल्यांचे अधिकार यापूर्वी प्रांताधिकाऱ्यांना होते, हे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि हा महत्त्वाचा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे तलाठी भरती संदर्भात। तसेच तलाट्यांचे कार्यक्षेत्र ही संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आलेले आहे। त्यामुळे यापूर्वी एकाच उपविभागात बदली होणाऱ्या तलाट्यांची आता जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बदली होणार आहे। यावर्षी सुमारे 135 तलाट्यांच्या बदल्या होणार आहेत। ही कोणत्या जिल्ह्याची माहिती आहे तर कोल्हापूर या जिल्ह्याची ही माहिती आहे। महसूल विभागातील महसूल सहाय्यक, अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी अशा सुमारे 150 कर्मचाऱ्यांच्याही बदल्या होणार आहेत। त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। निकष पूर्ण करणाऱ्या बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी देखील तयार करण्यात येत असून ही यादी बुधवार दिनांक 29 रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधितांकडून पर्याय मागवण्यात येणार आहेत आणि याकरता 10 ते 15 दिवसांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे। आचारसंहिता संपल्यानंतरच या प्रक्रियेला वेग येणार आहे। जून अखेरपर्यंत या सर्व बदल्या होतील अशी ही शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। तर महत्त्वाची माहिती आहे तलाठी भरती संदर्भात। या ठिकाणी पहा, आता या निर्णयानुसार तलाट्यांच्या बदल्यांचे अधिकार यापूर्वी प्रांताधिकाऱ्यांना होते, परंतु आता हे अधिकार जे आहेत ते जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत आणि तलाट्यांचं कार्यक्षेत्रही संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आलेलं आहे। असा हा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो तलाठी भरती संदर्भात महसूल विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। तर तलाठी भरती संदर्भातल्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। नवीन भरतीच्या देखील अपडेट तुम्हाला चॅनलवर मिळत राहतील।